नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष। नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकारच्या विरुद्ध आपले अहिंसावादी या शास्त्राचा वापर करून त्यांना वठणीवर आणणारे महान क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत। महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला। गांधी हे वैष्णववाणी। गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळालेली होती। गांधीजींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते। आई पुतळाबाई व वडील हे दोघेही शील संपन्न व धर्मनिष्ठ होते। ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठण करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत। त्यावेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत। ते पाहण्यात आणि ऐकण्यात मोहनदास बाळपणी 7-8 वर्षाचे असताना रंगून जात। हरिश्चंद्रांच्या अभूतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते। हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले। अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली। महात्मा गांधीजींचे लग्न कस्तुरबा यांच्यासोबत 13व्या वर्षी झाले। ही विद्यार्थी दशा होती। घरचे वातावरण शील संपन्नाचे असले तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते। महात्मा गांधीजींनी 1887 साली मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले। 1885 मध्ये करमचंद यांचे निधन झाले। बेजरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले की मोहनदासला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडमध्ये पाठवावे, परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले। मोहनदास यांना ही कल्पना फार आवडली। आई या धाकट्याला परदेशी पाठवण्यास नाखुश होती, परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परश्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि 1888 मध्ये इंग्लंडला गेले। यावेळी कस्तुरबाबाई गरोदर होत्या। 18व्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला होता। महात्मा गांधी 10 जून 1891 रोजी बॅरिस्टर झाले। तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झाले होतेच। स्वदेशी परतले। मातेचे निधन झाले होते। ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली। वडील भावाने परदेश गमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायचित्त घेऊन घेतले होते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत महात्मा गांधीजींचा आफ्रिकेतील सत्याग्रह संग्रामाचे प्रथम पर्व। भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली, पण जम बसेना। यावेळी इंग्रज पद्धतीचा पोशाख ते करीत होते। पोरबंदरच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधींची गाठ घेतली व 1 वर्षाच्या कराराने 1893च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले। दरबारचा लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला याने प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी यावर 40 लाख पौंडांची फिर्याद केली होती। गांधींनी त्या दोघांचे मन वळवून कज्जाचा निकाल सामोपचाराने करून घेतला। आफ्रिकेत सुमारे 20 वर्ष गांधीजी राहिले। वकिलीचा अनुभव घेतला। दोन्ही पक्षांच्या अंतःकरणात शिरून व समजूत घालून कज्जाचा निकाल करणे यात गांधी तरबेज झाले। दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील बिनगोऱ्या जमातीवरील, विशेषतः हिंदी लोकांवरील, त्यांच्याप्रमाणे तेथील मजुरांवरील होणाऱ्या गोऱ्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमाविरुद्ध आपल्या सत्याग्रहाचा किंवा निशस्त्र प्रतिकाराचा दीर्घकाळपर्यंत प्रयोग करण्याची संधी त्यांना साधली। तेथील हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी जमातीची व दलित जनांची अंतःकरणे काबीज केली। अनेक युरोपीय मित्रही मिळविले।
दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्टॅमस यांच्याशी गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्यावेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या 3 स्वतंत्र राज्यात हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदी मजूर मुदतीच्या कराराने तेथे मोठ्या संख्येने नेले जात होते. हिंदी व्यापारही तेथे व्यापाऱ्यांकरिता वस्ती करून राहिले होते. सर्वच बिनगोऱ्या लोकांना निग्रोप्रमाणेच वागवीत असत. सर्वांनाच कुली म्हणत. गोऱ्या वस्तीत राहणाऱ्यांना त्यांचा प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत बुटाने तुडवीत. गांधींनी स्वतःहून अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसला. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात 1894 मध्ये आले. गांधी त्यावेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते, परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रखित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनांकरिता गोळा होत असे त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. या विरुद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. या सुमारास 1896च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरता तात्पुरते भारतात परतले. काही महिने भारतात राहून तेथील वृत्तपत्रात तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकत त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. या सुमारास बोर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे सुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली. 1903 साली गांधी आफ्रिकेस पुन्हा परत गेले. तेथील दडपशाहीच्या कायद्याविरुद्ध त्यांनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. त्यात कस्तुरबांसह अनेक स्त्रियांनीही भाग घेतला आणि कारावास भोगला. काळ्या कायद्याविरुद्ध कायदेभंगाच्या चळवळीला 1907 मध्ये उग्र रूप आले. 1908 मध्ये शेकडो हिंदी लोकांना कारावासाच्या शिक्षा झाल्या. गांधींनाही सक्त मजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहाचे पडसाद आफ्रिकेप्रमाणेच इंग्लंड व हिंदुस्थान येथेही उमटले. 1912 साली गोपालकृष्ण गोखले हे जनरल स्टॅम्स्टनने काळा कायदा रद्द करावा म्हणून आफ्रिकेत गेले. तेव्हापासून गांधी व गोखले यांचा स्नेह जमला. गोखले यास गांधींनी आपले राजकीय गुरु म्हणून अत्यंत पूज्य मानले. 18 डिसेंबर 1913 रोजी गांधींना स्टॅम्पने बंदमुक्त केले व 21 जानेवारी 1914 रोजी वर्णविदेशाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्टम्प्स यांच्यात तडजोड झाली. आफ्रिकेतील त्यांच्या 20 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी रस्टिंगचे अनश्रू धिस लास्ट, स्टायस्टॉलचे किंगडम ऑफ गॉड व थोरांचे निबंध वाचले. रसिनच्या पुस्तकाचे त्यांनी सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर केले. दरबान शहराजवळ सुमारे 40 हे जमीन खरेदी करून फिनिक्स आश्रम स्थापन केला. तेथूनच ते इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करू लागले. गांधी स्वतः शेतकाम करीत, छापखान्यातही यंत्रेही फिरवीत. नंतर त्यांनी जोहानिसबर्ग जवळ सुमारे 440 हे जागेत स्टॉल फार्म स्थापन केला. 1913 मधील सत्याग्रह आंदोलनाची छावणी येथेच पडली होती. तत्पूर्वी त्यांनी 1908 साली लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना हिंद स्वराज्य हे पुस्तक प्रश्नोत्तर रूपाने लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा ऱ्हास होत आहे हा विचार त्यांनी मांडला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत गांधीजींचे भारतातील सार्वजनिक जीवन. गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचे रामराम ठोकून इंग्लंड मार्गे 9 जानेवारी 1915 रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी भारतात गेल्यावर 1 वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजून घ्या असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इत्यादी शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरिद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यास भेटी दिल्या.
हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर 25 मे 1915 रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली, परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीत तज्ञ खरे गुरुजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाजी, जे.बी. कृपलानी, किशोरलाल मशरूवाला, प्यारेलाल इत्यादी गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा मुख्य केंद्र बनला. हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ 4 फेब्रुवारी 1916 रोजी झाला. त्या सभेत व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग, ॲनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्च पदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधींनी भाषण केले. ते म्हणाले, कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहरीलालाही दिपवून टाकणाऱ्या जडज जवाहिरांनी मंडित राजमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर डोळे दिपविणारे जडजवाहीर राजे महाराजांपाशी आहेत. तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत. अशा अर्थांचे भाषण चालू असताना ॲनी बेझंट यांनी गांधींना हटकले व आपण भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनेही ती सभा रागावून बरखास्त केली. विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींनी 1917 मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांचे कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. यावेळी राजेंद्र प्रसाद, ब्रिज किशोर, मजरूरुल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील 850 खेड्यातील सुमारे 8000 शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. 13 जून 1917 रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत असे 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केले. चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधीजींचे भारतीय नेतृत्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तटपुंजा पगारांचा प्रश्न उत्पन्न झाला. दुग्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा 70% बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे ठरवले होते. सुमारे 80,000 मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. 22 दिवस संपत चालला. गांधीजी मजुरांचा संप टिकवण्यासाठी उपोषण केले. 3 दिवसात यश आले. मालकांनी 35% पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजूर महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार 4 आनेच पीक घेऊन देईल शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी म्हणून 1917 साली व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड याने भारतीयांची परिषद बोलावली. त्या परिषदेत गांधींनी हिंदीमध्ये भाषण करून सैन्य भरतीला पाठिंबा दिला. या बाबतीत लोकमान्य टिळकांचे असे म्हणणे होते की भारतीयांना स्वराज्याच्या अधिकाराचे आश्वासन मिळाले तरच सैन्य भरतीला पाठिंबा द्यावा. गांधींनी बिनशर्तच पाठिंबा दिला. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून गांधींचा व दीनबंधू C.F. अँड्रूज या ख्रिस्ती धर्म प्रचारकाचा स्नेह जमला होता. ब्रिटिश सरकारने भारतातील प्रतिनिधी आणि गांधी यांच्यामधला अँड्रूज हे एक महत्त्वाचा दुवा बनले. सैन्य भरतीच्या प्रचाराकरिता देशभर फिरत असता गांधींची प्रकृती अत्यंत परिश्रमाने ढासळली. अतिसाराचा विकार जडला. अंगात बारीक तापही सारखा राहू लागला. खेडा जिल्ह्याच्या सत्याग्रहापासून वल्लभभाई पटेल यांचा स्नेहसंबंध वाढू लागला होता.
वल्लभभाई अहमदाबादला गांधींना भेटावयास आले. वल्लभभाईंनी औषध उपचार घ्यावा असा त्यांना आग्रह केला. सुप्रसिद्ध डॉक्टर कानोगा यांनी प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून औषध व इंजेक्शन घेण्याचा आग्रह केला. गांधींनी तो नाकारला. एके दिवशी रात्री या दीर्घ आजारात गांधींना वाटू लागले की आपली अखेरची वेळ आली आहे. वल्लभभाईंनी पुन्हा डॉक्टर कांगुगांना प्रकृती तपासण्यास बोलाविले. त्यांनी नाडी तपासली. डॉक्टर म्हणाले, तशी भीती नाही, अत्यंत अशक्ततेमुळे मात्र मज्जातंतू क्षीण झाले आहेत. शेवटी एकच उपाय उपयोगी पडला. सर्व शरीराला बर्फाचा लेप केला होता. गांधी या आजारातून बाहेर पडले. निसर्गोपचारावर त्यांनी फार भिस्त. आश्रमात कोणी आजारी पडले तरी उपवास व निसर्ग उपचार यावरच ते भर देत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन जर्मनांचा पराभव होऊन पाहिले. जागतिक युद्ध 1918 साली संपले. ब्रिटन विजयी झाले. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुसलमानांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग केले. भारतातील मुसलमान त्यामुळे संतप्त झाले. ब्रिटिश सरकारने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समिती भारताच्या राजकीय हक्कासंबंधी शिफारसी करण्याकरता नेमली. त्यात स्वराज्याचे हक्क नव्हतेच. लोकप्रतिनिधींची कायदे मंडळे व द्विदल राज्यपद्धती देण्याचे मात्र ठरले. परंतु गव्हर्नरांचे व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकार कायम ठेवले. भारतात असंतोष पसरत होता. तो दाबून टाकण्याकरता न्यायमूर्ती रौलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशीप्रमाणे दडपशाहीचा कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. या कायद्याच्या विरुद्ध गांधींनी सत्याग्रहाची चळवळ उभारली. गांधींनी भारतभर दौरा सुरू केला. 6 एप्रिल 1919 रोजी देशभर हरताळ पाळण्यात आला. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये प्रचंड एकजूट घडून आली. पंजाब सरकारने पंजाबमध्ये शिरण्याची गांधींना मनाई केली. पंजाब सरकारने त्यांना अटक करून परत मुंबईला पाठविले. देशभर हाहाकार उडाला. जालियनवाला हत्याकांडामुळे गांधींनी सुरू केलेला सत्याग्रह तात्पुरता तहकूब केला. काँग्रेसने पंडित मदन मोह मालवीय, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, उमर सोमानी इत्यादींचा पंजाबात अथवा अन्यत्र झालेल्या अत्याचाराच्या चौकशीकरता 14 ऑक्टोबर 1921 रोजी सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 5 गोरे व 3 हिंदी गृहस्थ यांची समिती नेमली. या समितीपुढे सत्याग्रहाचे प्रवर्तक म्हणून गांधीजीही साक्ष झाली. काँग्रेस समितीने असा निर्णय दिला. लोकांना हिंसक मार्गापासून परावृत्त करण्याकरिता हरताळ पाळण्यात आला होता. सत्याग्रहाची चळवळ हे सरकारविरुद्ध बंड होते, परंतु सरकारच्याही हातून अन्याय झाले अशी कबुली हंटर समितीने दिली. 1920 साली नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्यात असहकारितेचे आंदोलन सुरू करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. खिलाफतीचे पुनर्जीवन करण्याची चळवळही याच चळवळीबरोबर उभारली. देशभर सभा, मिरवणुका, प्रभात फेऱ्या निघू लागल्या. कायदे मंडळावर देशातील शेकडो प्रतिनिधींनी बहिष्कार घातला. हजारो लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या. अनेक वकिलांनी व बॅरिस्टरांनी वकिलीची कामे सोडली. परदेशी मालावर व ब्रिटिश कापडावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन देशभर पसरले. राष्ट्रीय शिक्षणाच्या खाजगी संस्था स्थापण्यात आल्या. परंतु ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केली. लक्षावधी लोकांना कारावासात टाकले. गांधींनी या असंहितेकारीशी शेवटची पायरी म्हणून सामुदायिक कायदेभंग व करबंदी करण्याच्या चळवळीचा संकल्प मोडला. बारडोली तालुक्यात ही चळवळ सुरू करावयाचे ठरवले. गांधींनी बारडोली येथेच आपला मुक्काम ठेवला. परंतु उत्तर प्रदेशात चौराचौरी येथे दंगे होऊन लोकांनी जाळपोळ केली व त्यात पोलिसांची हत्या झाली. त्यामुळे गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीची बारडोली येथे 11 व 12 फेब्रुवारी 1922 रोजी बैठक बोलावून बारडोलीचा सत्याग्रह तहकूब केला. महात्मा गांधींना त्यानंतर 10 मार्च रोजी अहमदाबाद येथे पकडण्यात येऊन राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. गांधींनी न्यायालयापुढे आपण राजद्रोह केला हे मान्य केले व सांगितले, ब्रिटिश राज्य पद्धती आणि तिचा कायदा हा भारतीय जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी बादशहाविरुद्ध अप्रीती उत्पन्न केली आहे, तर ब्रिटिशांच्या राज्य पद्धतीविषयी अप्रीती उत्पन्न केली आहे. अशी अप्रीतीची उत्पन्न करणे हे कर्तव्य व सद्गुणाचे दर्शन मी समजतो. न्यायाधीश ब्रूमफील्ड यांनी निकाल देताना सांगितले, तुमचे ध्येय उच्च व तुमचे वर्तन थोर साधूला शोभण्यासारखे आहे, परंतु तुमच्या सत्याग्रहाचा उद्देश उच्च व प्रयत्न अत्याचाराविरुद्ध असले तरीही अत्याचार घडले म्हणून तुम्हास मोठ्या खेदाने मला शिक्षा सुनवावी लागत आहे. 6 वर्षाच्या साध्या कैदीची शिक्षा मी फरमावितो. एरवाडा जेलमध्ये गांधींना रवाना केले. तेथे 1924 साली त्यांच्या आत्रपुच्छ योत या विकार बळावला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 5 फेब्रुवारीला त्यांना मुक्त करण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन भारतातील राजकीय असंतोष केंद्राच्या व प्रांताच्या विधिमंडळात शिरलेल्या स्वराज्य पक्षाद्वारे वारंवार प्रकट होऊ लागला. हे पाहून नवे आंदोलन उद्भवण्याच्या अगोदरच राजकीय स्वयंनिर्णयाचे हक्क वाढवावे म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सायमन आयोग नेमण्याचे ठरविले. 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन आयोग मुंबईत बंदरात उतरला. तेव्हापासून त्यांच्या विरुद्ध निदर्शने सुरू झाली. देशभर ब्रिटिश विरोधी निदर्शनांचे थैमान सुरू झाले. काँग्रेसने सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. लाहोरला लाला लजपतराय व लखनौला जवाहरलाल नेहरू यांच्यावर उग्र निदर्शने चालू असताना लाठीहल्ला झाला. लाला लजपतराय या लाठीहल्ल्याने उत्पन्न झालेल्या दुखण्यातच कालवश झाले. भारताचे राजकीय वातावरण तप्त झाले. हे पाहून पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर करण्याचे ठरवले. गांधी साम्राज्याअंतर्गत स्वराज्याचे समर्थक होते. या दोघांना त्यांनी आश्वासन दिले की 31 डिसेंबर 1929 पर्यंत साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळाले नाही तर मी संपूर्ण स्वातंत्र्याला होईन. त्याच सुमारास भगतसिंग सशस्त्र क्रांतिकारकांच्या हालचाली सुरू झालेल्या गांधींच्या लक्षात आल्या. लॉर्ड आयर्विन यांच्या आगगाडीखाली नवी दिल्ली स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला. भारताच्या राजकीय चळवळीला हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले. ते टाळण्याकरता गांधींनी 1930 साली सविनय कायदेभंगाची घोषणा केली. 12 मार्च 1930 रोजी सकाळी 6:30 वाजता साबरमती आश्रमातून गांधींनी स्वराज्य मिळविल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता 72 सत्याग्रही वीरांसह यात्रा सुरू केली. 6 एप्रिलला यात्रा संपली. गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. 4 मे 1930 रोजी पहाटे गांधींना कराडी या गावी अटक झाली. एरवडच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधींची बिनशर्त सुटका केली. गांधी आणि आयर्विन यांच्यात वाटाघाटी सुरू होऊन 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार सहमत झाला. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडविण्याकरिता इंग्लंडमध्ये नोव्हेंबर 1931 मध्ये भारतीय प्रतिनिधींनी गोलमेज परिषद भरली. गांधी त्या परिषदेस उपस्थित राहिले. इंग्लंडमध्ये त्यावेळी कमरेला पंचा, अंगावर उबदार साधी शाल व पायात वहाना असा त्यांचा पोशाख होता. गोलमेज परिषदेमध्ये भाषण करताना गांधींनी सांगितले की ब्रिटिश प्रजाजन म्हणविण्याचा मला एकेकाळी अभिमान वाटत होता. आता बंडखोर म्हणून घेणे मला जास्त आवडेल. हिंदू, मुसलमान, स्पृश्य व अस्पृश्य यांना विभक्त मतदारसंघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरिता प्राण गेले तरी चालतील असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. भारतात आल्यावर 3 जानेवारी 1931 रोजी गांधींना अटक झाली. त्यानंतर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र बाबू, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर अन्सारी, आझाद, कस्तुरबा, कमला नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली. 18 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉक्टर भीरा उर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी 20 सप्टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉक्टर आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख 26 रोजी गांधीजी जीव वाचविण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तडजोड केली व एरवाडा करार झाला. 8 मे 1933 पासून त्यांनी पापाचे प्रायचित्त म्हणून 21 दिवसाचे उपोषण सुरू केले. सरकारने त्यांची लगेच मुक्तता केली. 12 जुलै 1933 रोजी गांधींनी सामुदायिक सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले, परंतु त्यांनी 1934 मध्ये वैयक्तिक कायदेभंग सुरू केला. त्यातही पुन्हा त्यांना 1 वर्षाची कैदेची शिक्षा झाली. परंतु पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळे सरकारने त्यांची काही दिवसांनी मुक्तता केली. जानेवारी 1934 मध्ये बिहार येथे भयंकर धरणीकंप झाला. हजारो लोक मेले, लाखो घरे जमीनदोस्त झाली. गांधींनी भूकंपग्रस्त भागात फिरून लोकांची सेवा केली.
प्रांतिक व केंद्रीय निवडणुकीत 1937 मध्ये बंगाल व पंजाब सोडून बहुतेक प्रांतांमध्ये काँग्रेस बहुमताने निवडून आली. 7 प्रांतांमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळाचे राज्य आले होते. दुसरे जागतिक महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाले. युद्ध सहकार्य नाकारून गांधींच्या सल्ल्याप्रमाणे या काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. 1941च्या एप्रिलमध्ये गांधीजी पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. भारतात शांतता नांदावी व युद्ध प्रयत्नास सहाय्य व्हावे, परंतु 11 मार्च रोजी भारताला स्वराज्याचे हक्क युद्ध संपल्याबरोबर द्यावेत असे चर्चिल यांच्या मंत्रिमंडळाने ठरवून सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचा आयोग भारताकडे पाठविला. गांधी प्रभुत्वी नेते आणि क्रिप्स यांच्यात वाटाघाटी झाल्या, परंतु त्या अखेर फिसकटल्या. याचे कारण गांधींना युद्ध सहकार्य करायचे नव्हते. गांधींनी ब्रिटिशांना विरोध न करण्याचे युद्धरंभीचे धोरण नंतर बदलले, म्हणून त्यावेळेचे व्हाईसरॉय वेवेल यांनी गांधी शब्दाचे पक्के नव्हते अशा अर्थाचे विधान या संदर्भात केले असावे. गांधींनी लोकांना सांगितले की मरा किंवा मरा. 9 ऑगस्ट रोजी गांधींसह शेकडो नेत्यांची धरपकड झाली आणि त्यांना कारागृहात डांबण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत वृत्तपत्रकार गांधी. गांधींनी आपल्या राजकीय विचारसरणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रसार करण्याकरिता 7 एप्रिल 1919 पासून सत्याग्रही या संपादकीय नावाखाली सत्याग्रह नावाचे साप्ताहिक सहकारी परवानग्याशिवाय प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. मुंबईस बॉम्बे क्रॉनिकल नावाचे दैनिक जिमी हर्मन यांनी चालवले होते. गांधींनी त्यांचे संपादक व्हावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. गांधींनी नाखुशीने कबुली दिली, परंतु सरकारने ते दैनिक प्रकाशित करण्यास मनाई केली, हुकूम सोडला. गांधीजींच्या ते पथ्यावर पडले. काही गुजराती मंडळींनी यंग इंडिया हे नियतकालिक सुरू केले होते. त्यांचे संपादक व्हावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. यंग इंडिया व नवजीवन ही नियतकालिके 1919 पासून गांधीजींच्या संपादक तत्वाखाली प्रसिद्ध होऊ लागली. नवा विचार, नवी भाषा, नवी वृत्तपत्र पद्धती आणि कसल्याही जाहिराती नसणे ही या नियतकालिकांची वैशिष्ट्ये होती. ना फायदा न तोटा या पद्धतीने ही प्रकाशने चालू राहिली. चरखा व स्वदेशी, हरिजन सेवा, सत्याग्रहाचे व असहकारितेचे आंदोलन, आध्यात्मिक जीवन पद्धती, अहिंसेचा महिमा, ग्रामोद्योग, हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्य निवारण इत्यादी विषयांवर सुंदर इंग्रजीत व गुजरातीमध्ये लेखन प्रसिद्ध होऊ लागले. गांधींच्या शैलीतून वाचकांना विलक्षण प्रेरणा मिळत होती. 11 फेब्रुवारी 1933 रोजी हरिजन साप्ताहिक गांधींनी सुरू केले. त्यावेळी ते एरवाडा तुरुंगात होते. हरिजनची हिंदी आवृत्तीही निघू लागली. यंग इंडिया बंद झाला होता. 8 ऑगस्ट 1942च्या चळवळीत गांधींना अटक झाल्यावर हरिजन वृत्तपत्रही बंद पडले. 10 फेब्रुवारी 1946 रोजी पुन्हा त्याचे प्रकाशन सुरू झाले. गांधी निधनानंतर 15 फेब्रुवारी 1948 रोजी हरिजन पत्रही प्रकाशित होण्याचे बंद पडले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया साहित्यिक गांधीविषयी. उत्कट कथनेच्या हा गांधीजींच्या गुजराती व इंग्रजी लेखनाचा प्रमुख हेतू असल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत प्रभावी, हृदयस्पर्शी आणि साहित्य गुणांनी युक्त ठरले आहे. साहित्यात भाषेची स्वाभाविकता व हृदयाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याने त्यांची 12व्या गुजराती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. सत्यांना प्रयोगे अथवा आत्मकथा 1927 हे त्यांचे विश्वविख्यात आत्मचरित्र म्हणजे आत्मचरित्र लेखनाचा एक चांगला नमुना होय. या आत्मचरित्राची आजवर अनेक देशी आणि विदेशी भाषात भाषांतरे झालेली आहेत. गुजराती गद्याला त्यामुळे नवे सामर्थ्य प्राप्त झाले. गुजराती भाषेचा पहिला प्रमाणभूत शब्दकोश तयार करून त्यांनी अशुद्ध लेखनाच्या अराजकतेपासून गुजराती भाषेला वाचवले. इतकेच नव्हे तर गुजराती भाषा साहित्याचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अहमदाबाद येथे गुजरात राष्ट्रीय विद्यापीठाचीही स्थापना केली. 1920 मध्ये गांधीजींचा गुजराती भाषा साहित्यावरील प्रभाव फार मोठा आहे आणि त्यामुळेच गुजराती साहित्याच्या इतिहासात गांधी युग असा स्वतंत्र कालखंड मानला जातो. काकासाहेब कालेलकर, महादेवभाई देसाई, किशोरीलाल मश्रूवाला इत्यादी थोर साहित्यिक त्यांच्या प्रभावातूनच निर्माण झाले. गांधीजींनी जीवनाभिमुख साहित्याचा आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी प्रभावित होऊन सुंदरम, उमाशंकर जोशी, मेघानी धूमकेतू, रमणलाल देसाई इत्यादी साहित्यिकांनी कथा, काव्य, कादंबरी इत्यादी प्रकारातील उत्तम साहित्य निर्मिती करून या मूल्याचे संवर्धन केले.
गांधीजींनी नियतकालिकातून केलेले वैचारिक लेखन प्रासंगिक असून ते धर्म, नीती, समाज, शिक्षण, राजकारण, अर्थशास्त्र, आरोग्य इत्यादी विषयावर आहे. त्यांचा पत्रव्यवहारही विस्तृत व विधिविषयक विषयस्पर्शी आहे. त्यांचे हे सर्व लेखन व पत्रव्यवहार मंगलप्रभात, धर्ममंथन यांच्या लेखातील व पत्रातील भाषा साधी, सरळ व स्वाभाविक आहे. सर्वसामान्य माणसालाही आपला आशय स्पष्ट व्हावयास हवा असा त्यांचा कटाक्ष व आग्रह असे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया गांधीवाद. गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र विचार पद्धती आहे. ही विचार पद्धती आधारावर आधारलेली आहे, किंबहुना तो विशिष्ट प्रकारचा अध्यात्मवाद आहे. गांधीवाद म्हणून काही नाही, ती एक जीवन पद्धती आहे असे अनेक गांधीवाद म्हणत असले किंवा गांधींनीही तसे म्हटले असले तरी गांधींनी विपुल लेखनामध्ये प्रतिपादलेली ती एक स्वतंत्र विचारसरणी आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. तिचा प्रभावही आधुनिक जगाच्या सामाजिक व राजकीय विचारसरणीवर पडल्याशिवाय राहिलेला नाही. गांधी स्वतः मनाने पक्की हिंदू होते, तरी तत्वता धर्मदृष्ट्या जगातील प्रसिद्ध धर्मामध्ये मूलभूत ऐक्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती आणि जगातील सर्व धर्मांना व्यापणारे रहस्य आपल्याला प्राप्त झाले आहे अशी त्यांची भावना होती. सर्व धर्मग्रंथांचे प्रामाण्य एका अर्थी मानले आहे, परंतु शब्दशः प्रामाण्य त्यांनी मान्य नाही. त्यांच्या मते सर्वच धर्मग्रंथ मानवप्रणीत, ऋषी प्रेक्षित, संत साहित्याधिकांनी निर्मिलेले असल्यामुळे मानवाच्या स्वाभाविक मर्यादा व दोष धर्मग्रंथामध्येही शिरलेले असतात. म्हणून गांधींनी ग्रंथाचे काही तात्विक निष्कर्ष काढले आहेत. ते काढीत असताना हिंदू धर्मातील विचारांची तात्विक पार्श्वभूमी त्यांनी स्पष्टपणे गृहीत धरली आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व परिग्रह हे 5 नैतिक नियम त्यांच्या विचारसरणीचा पाया आहेत. उपनिषदे व गीता यामधील ईश्वर विषयक सिद्धांत या मूलभूत नैतिक नियमांचा आधार त्यांनी मानला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत देशाची फाळणी व स्वातंत्र्य. इंग्रज सरकारने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवण्यात आले होते, परंतु सन 1940 साली लाहोर येथे झालेल्या मुस्लिम लीगच्या सभेत मुस्लिम लीगने केलेल्या मागणीनुसार भारताचे 2 भाग करून मुस्लिम बहुल भाग मुस्लिम लीगला देण्यात येऊन त्यांचे एक नवीन राष्ट्र निर्माण करावे अशी मागणी करण्यात आली होती. मोहोज्जा जिथला हे मुस्लिम लीगच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांचे लीग नवीन राष्ट्र निर्माण करण्याच्या आपल्या मागणीला जोर देत होती. महात्मा गांधी यांना देशाचे विभाजन नको होते. सन 1946 साली महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेसला सूचित केलं. त्यांनी ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी मंजूर करू नये, परंतु महात्मा गांधी त्यांच्या सल्ल्याकडे राष्ट्रीय काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना माहिती होतं की आपण ब्रिटिशांच्या शिफारसी मान्य केल्या नाहीत तर राज्य कारभाराची सूत्रे मुस्लिम लीगकडे जातील. त्यानंतर संपूर्ण भारतभर दंगली उसळल्या. सन 1946 ते सन 1948 सालापर्यंत जवळपास 5000 लोकांचा या दंगलीमध्ये मृत्यू झाला होता. याचा प्रभाव जास्त करून पूर्वेकडील भागात जाणवला. सन 1947 साली भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य देताना इंग्रज सरकारने केलेल्या करारानुसार भारत सरकारने पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायचे होते, परंतु सरदार पटेल यांना असे वाटत होते की पाकिस्तान या पैशाचा वापर युद्ध सामग्री पुरवण्यासाठी करेल, म्हणून त्यांनी ते पैसे त्यांना दिले नाहीत. त्यातून पुन्हा देशात हिंसाचार उसळला. देशात हिंदू मुस्लिम यांच्यात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे गांधीजी खूपच अस्वस्थ झाले. देशातील हिंसाचार थांबविण्यासाठी काटोक्याचे प्रयत्न सुरू असताना सुद्धा हिंदू मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यास असमर्थता दर्शवित होते. दंगल थांबविण्यासाठी आणि पाकिस्तानला सरकारने 55 कोटी रुपये द्यावे याकरिता महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले. महात्मा गांधी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु महात्मा गांधी यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. ते शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गांधीजींनी केलेल्या उपोषणापुढे सरकारचे काहीच चालले नाही. शेवटी सरकारने आपला निर्णय बदलला आणि पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले. यानंतर महात्मा गांधी यांनी आपले उपोषण बंद केले. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. महात्मा गांधी यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मुखातून हे राम असे उद्गार काढले होते.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.